विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही लेकरे। ये कहानी है जीवन संवर्धन फाउंडेशन के हंसते हुए सितारों की तथा इनको हंसने का वरदान देने वाले, हंसाने वाले और हंसते रखने वाले बाल रक्षकों की। आज इनके चेहरे पर खिलने वाली हंसी बचपन और जिंदगी का बनना संवरना देखते हुए कितने सही हाथों में ये मिट्टी आकार ले रही है, इसका एहसास होता है। कुछ अरसे पहले ये बच्चे ऐसे नहीं थे। अनजानी उम्र में मौत की पीड़ा भुगतने का अभिशाप माथे पर लेकर ये शापित कलियां किसी के दबाव, लैंगिक शोषण, मनमानी, असहायता की शिकार बनकर समाज की तरफ से दुत्कार दी जाती थीं। भीख मांगती थी, कभी 4 पैसों के लिए किसी के पैर पकड़ती थीं। रास्ते पर सिर्फ एक वड़ा पाव से पेट भरते हुए, पैरों को पेट में सिकुड़ते हुए अपना वर्तमान और भविष्य खूंटी पर लटका के सोती थीं। आज मुंबई जैसे शहर की अनगिनत समस्याओं में से एक समस्या है इन भटकते हुए बेघर बच्चों की। ये बच्चे अनाथ नहीं हैं, बल्कि घर में होने वाले अत्याचार को ऊबकर, मारपीट से त्रस्त होकर कभी भागे हुए तो कभी भगाए लाए गए। इन हीरो को कोयलों की खान से बाहर निकालकर आकार देने वाले सदाशिव, स्वप्नील, सुजाता, जयश्रीताई ये सब शिल्पकार हैं जीवन संवर्धन फाउंडेशन नाम के 10 बरस की उम्र वाले संस्था के मजबूत कार्यकर्ता। शिक्षा समाप्त करके पूरा समय देकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का काम करते हुए कीर्तन परंपरा और समाज सेवा के संस्कारों तले सदाशिव चव्हाण का समाज के दुखी और शोषित लोगों के लिए काम करने का निश्चय और पुख्ता हो गया। मुंबईमध्ये सुमारे 1.25 ते 1.5 लाख बेघर मुलं राहतात। त्यांचं जगण्याचं साधन काय आहे? भीक मागणं, चोऱ्या करणं, हे दोनच ऑप्शन त्यांच्या आयुष्यामध्ये आहे। भीक मागून वडापाव, समोसा अशा प्रकारचं जेवण करतात। अंघोळ कधी करत नाहीत, कपडे कधी धुत नाहीत। त्यांचं आयुर्मान हे 35 वर्षापेक्षा अधिक काळ असू शकत नाही। त्यामुळे 2010 साली काही संवेदनशील कार्यकर्त्यांनी मिळून जीवन संवर्धन फाउंडेशनची स्थापना केली आणि ह्या मुलांच्या पुनर्वसनाचा विळा उचलला। बालकांच्या संगोपनाची, त्यांच्यावरच्या उत्कृष्ट संस्कारांची, त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीव आणि शिक्षण यांचे उत्तम संस्कार घडवण्यासाठी सर्व प्रकारची संरचना जीवन संवर्धन फाउंडेशन तर्फे उभी करण्यात आली आहे। घूमकर बच्चों के साथ रहने वाले लोगों को समझाकर, कभी कानून का डर दिखाकर छुड़ाए हुए बच्चों की संख्या आज थाने, बदलापुर, भिवंडी, तितवाला यहाँ के प्रकल्पों के तहत कुल 170 के भी आगे बढ़ गई है। मूल रूप से ये समस्या बहुत ही नाजुक, मासूम और संगीन है, इसलिए उसे निपटने वाले हाथ भी उतने ही एहसास भरे होने चाहिए। जीवन संवर्धन फाउंडेशन के पास वो निश्चित रूप से हैं और यही उनकी खूबी है। 3 मुली आपल्याकडे आल्या, त्यांना काही लोकांनी पाहिलं ते कचरा कुंडीमध्ये अन्न खाताना। आपल्या व्हॉलंटियर्सनी त्यांना आणलं। त्याच्यातली एक जी मुलगी होती ती पूर्णतः ज्याला आपण म्हणू की एक बधीर जिच्या भावना झालेल्या आहेत, तिच्याशी आपण बोललो तर ती कुठलीही रिॲक्शन देत नाही, तिला तिचं नावही सांगता येत नाही, पशुवत अशी अवस्था असलेली ती मुलगी या ठिकाणी आली। तिच्या बरोबरच्या 2 बहिणी पण तशाच प्रकारच्या होत्या आणि इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्या कशा राहतील इथे, कारण त्यांना स्वच्छतेची कुठलीही जाणीव नव्हती, त्यांना सांगितलेलं कळत नव्हतं, त्या बोलत नव्हत्या। तर आम्ही आमच्या स्टाफमध्ये असं डिस्कशन केलं की नको आता आपण ह्यांना कुठल्या तरी मनोरुग्णालयामध्ये आपण घालूया। पण आमची जी स्टाफ होती तिने सांगितलं, अधीक्षिका यांनी सांगितलं आपण त्यांना इथेच ठेवूया आणि आपण त्यांच्यामध्ये सुधारणा करू। आणि आता 1.5 वर्ष झालं त्या मुली इतक्या चांगल्या बदललेल्या आहेत की ह्याच का त्या मुली ज्या कचरा कुंडीमधलं अन्न खात होत्या असा प्रश्न निर्माण होतो आपल्या मनामध्ये। मोठ्या ज्या 2 मुली आहेत त्यांचं अक्षर इतकं सुंदर आहे मोत्यासारखं
आणि दिसायला एवढ्या छान आहेत की खरोखरच आपण जर त्यांना नसतं या ठिकाणी आणलं किंवा आपण त्यांना दुसरीकडे कुठेतरी पाठवलं असतं तर त्यांचं काय झालं असतं, अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये येतो. संवर्धन फाउंडेशन के पास बच्चा आते ही उसे वो जैसा है वैसे ही स्वीकारते हुए उसे प्रसन्न, खुशहाल और सामान्य वर्तमान और भविष्य देने का प्रयास वो करते हैं. आपल्याकडे साधारण बेघर मुलं जी आहेत याच्यामध्ये काही भीक मागणारे मुलं आहेत, काही प्लॅटफॉर्मवर राहणारे मुलं आहेत, त्याचबरोबर काही महिला ज्या वेश्या व्यवसाय करतात त्यांचीही मुलं आपल्याकडे आहेत. या मुलांसाठी आपण मनसंतुलन वर्ग ऑर्गनाईज करतो वर्षभरातून एकदा. एक बच्चे को संभालने की भरसक कोशिश तो हम सभी करते ही हैं, पर बिन माँ बाप के 170 बच्चों को संभालने के लिए बहुत बड़ा धैर्य, दृढ़ता, प्रेरणा, हौसला, व्यवस्थापन और ममता की जरूरत होती है. गाना सिखाने वाली दीदी, बच्चों को पढ़ाई सिखाने वाले और पढ़ाई के साथ अन्य कौशल सिखाने वाले भैया दीदी, इनका मजबूत सहयोग जीवन संवर्धन फाउंडेशन को है. जीवन संवर्धन संस्थेमध्ये मी व्हॉलेंटियर म्हणून जोडला गेलेलो आहे. हे सगळं पाहून, मुलांची प्रगती पाहून, त्यांचं आधीचं जीवन आणि त्याच्यानंतर आता इथं ज्या परिस्थितीमध्ये जे जगत आहेत, तर हा त्यांच्यामधला जो लास्टिक बदल आहे तो बदल बघून आम्हाला खूप बरं वाटतं. ज्या ज्या मुलांशी माझे रेल्वे स्टेशन किंवा अन्य ठिकाणी जे संपर्क होतो, अशा मुलांना जीवन संवर्धन फाउंडेशन ही अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांची सांभाळ करते. माझी जी सेवा असते, माझ्याकडून जेवढं होऊ शकत असेल तर साऱ्या मुलांचे मी केस कापायचे, तिथे एक मी छोटासा माझा खारीचा वाटा म्हणून मी समजतो. बच्चों की दिनचर्या संस्था के प्रकल्पों पर निर्भर रहती है. पढ़ाई, कलाकारी, खेल तो है ही, पर उसके साथ साथ श्लोक पठन, अग्निहोत्र और गौ सेवा आदि भी नित्य नेम से होने वाली चीजें हैं. सुबह कसरत से शुरू होने वाला दिन रात को भजन गायन से नींद की आगोश में जाता है. टिटवाला प्रकल्प के तहत हाल ही में 4 से 19 साल के दरमियान के 65 लड़के, थाने प्रकल्प में 60 से भी ज्यादा लड़कियां, ऐसे 170 से ज्यादा बच्चे ममता से संवारे जाते हैं और समग्र रूप से अपने पैरों पर खड़े होकर सम्मान के साथ जीने के लिए तैयार हो रहे हैं. मैं अपने तीनों बच्चे को हॉस्टल में डाला है, टिटवाला में, थाना में. मेरी बेटी आंचल बहुत सीरियस थी, 15 दिन आईसीयू रूम में थी. उसको कुछ भी मुझे ब्लड नहीं था, कुछ नहीं था, उसकी बचने की उम्मीद नहीं थी. जितने भी मैडम लोग हैं, सर लोग ने, उन लोग ने बहुत हेल्प करा हमारा. अभी मेरे बच्चे बहुत होशियार है, पढ़ने लिखने में तीनों बच्चे होशियार है मेरे. सब इधर आए तो जब से मेरे बच्चे थोड़ा समझ गए. अभी बच्चों के जन्मदिन, कन्या पूजन, नृत्य गायन, ये सब सीखते सीखते बच्चे कंप्यूटर और सिलाई में भी कुशल हो रहे हैं. काही आमचे 12वी पासआउट झालेली जी मुलं आहेत ते विवेकानंद कॉलेज म्हणून आहे नाशिकला, तर तिथं ऑटोमोबाईल्स कोर्स म्हणून आहे, त्यासाठी आमची 7 मुलं गेलेली आहेत. आणि काही 5 मुलं आमची श्री मलंगड प्रल्हाद महाराज म्हणून आहेत, त्यांच्याकडे आपण पाठवलेली आहेत. त्यांच्याकडे 5 वर्ष राहतील आणि तिथनं ते कीर्तनकार म्हणून बाहेर पडतील. या निसर्गरम्य वातावरणात ह्या मुलांची जी मानसिक, भावनिक, शारीरिक जी वाढ हवी असते ती खूप उत्तम प्रकारे होते. आणि ह्या निसर्गाचा आनंद घेत ही मुलं इथे खूप छान पद्धतीनं रमत असतात. मुलांचं पुनर्वसन प्रामुख्याने आपण शिक्षण, आरोग्य यावर जास्त भर देऊन आपण त्यांच्याबरोबर काम करत आहोत. ही मुलं पुढे जाऊन समाजात आत्मनिर्भरपणे जगतील आणि ह्या समाजातला त्यांना परत कुठल्या मदतीची गरज लागणार नाही, स्वावलंबन जीवन जगतील. ह्या पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर काम करत आहोत. अनाथ मुलांचा, काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांचा प्रश्न हा खूपच संवेदनशील असतो, जिव्हाळ्याचा असतो. आणि अशा क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष सदाशिव चव्हाण कार्यरत आहेत. अशा मुलांसाठी
खूपच उत्तम प्रकारे ते हा प्रकल्प चालवतात। या कार्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो। आपके होते हुए भी प्यार, सम्मान, अपनेपन को वंचित ये मासूम फूल जीवन संवर्धन फाउंडेशन की वजह से खिल रहे हैं। अनुशासन और लाड़ प्यार दोनों का अनुभव लेते हुए अपने जीवन को आकार देने का प्रयास कर रहे हैं। अब बारी है हमारी इनके लिए कुछ करने की, बढ़ते हुए इस कार्य को अपने हाथों का बल देकर उनका मार्ग अधिक आसान बनाने की। हाँ, हमें जरूरत है आर्थिक मदद, जगह, चीजें, बच्चों के लिए नए कपड़े, खेल की चीजें, शिक्षा की चीजें और उसके साथ आपके ममता की छांव की।